जिम ओळखते का बघा तुम्हाला, कुठे गेली बघा जिम ती. मामानं आणलेली मामासाठी. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. मागचं तर सगळंच निघले, सगळं बाद झालेलं. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता आपण उठलोय आता, कारण आज रविवार त्यामुळे आज वेळानं उठलोय. तर आता 1:15 वाजलेत आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर आता आपण उठूया, रेडी होऊया आणि आज घरात काहीतरी वेगळं काहीतरी बनणार आहे वाटतं काय, मला पण काय फिक्स माहीत नाही, कारण मिक्सरचा ते आवाज येत होता. तर आता आपण जाऊन बघाय काय बनणार आहे. बहीण पण काहीतरी बनवलं आज, कारण आज रविवार. तर गाईज आज बनवणार आहे आम्ही बिर्याणी. मी नाही, आम्ही म्हणजे मम्मी बनवणार आहे. दीदी बनवणार आहे. म्हणजे मम्मीच बनवत आहे, फक्त ती नावाखाली आम्हाला मला दाखवतो. इथं गरम आहे इथं भात आणि हे चिकन शिजवत ठेवले, रेडी होतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. मी पण करायला लागलोय की व्हिडिओ, सगळं खायचं महत्वाचं. तर ते आता उत्तळलेलं काय खायला पाहिजे तुला? चांगलं लागते. कोथिंबीर घे, कोथिंबीर राहिली. आता काय कोळसे पैसे काय नाही, त्यामुळं आम्ही आता नारळाच्या बेल्टानं दम देणार आहे. आता बघा थोड्याच वेळात आता रेडी होईल, दाखवतो तुम्हाला रेडी झाल्यावर. ही बघा शेप. धूर झाला. तर काय आता फायनली बिर्याणी रेडी झाल्या आणि आता सोन्या पण आलाय, त्याला बघितला अशीला, आणि बिर्याणी पण झाल्या. आता आता बिर्याणी खाऊन झाल्या आणि त्यांना फक्त रस्सा चांगला झालेला, कारण ती मम्मीने बनवलेला. बिर्याणी झालेली, बऱ्यापैकी झालेली बिर्याणी. मम्मी रस्सा मला आवडला. अगं मम्मी रस्सा आवडला. थँक्यू. तर गाईज, तर आता आमचं बिर्याणी पण खाऊन झाल्या, जेवलो आम्ही. तर आता आपण चाललोय मामाकडं, मी आणि सोना चाललोय. तर कारण मामा आता गणपती येणार आहेत, 27 तारखेला गणपती येणार आहे, त्यामुळं आता कलरिंग ते नाही, घराला कलरिंग करायचं आहे आणि शिफ्टिंग वगैरे आहे, त्यासाठी आम्ही आता चाललो आहे. मामानं पण बोलवलं आहे आम्हाला. तर आता आपण मामाकडे डायरेक्ट जाऊया. इथनं आता बरोबर 40 किलोमीटर आहे जाण्यासाठी. तर आता गाडीला पण फुल चार्ज केले, 128 जाणार. 128 का जात नाही तशी, तर तुम्हाला दाखवतो मी. तर भेटूया थोड्या वेळात. सो गाईज आता आपण पोचलोय मामाच्या घराच्या खाली पोचलोय. गाडी पण लावल्या चार्जिंगला. तर आता आपण जाऊया घरी, कारण आता वेळ पण लय झाला आहे, त्यामुळे आता आपण परत जायचं आहे. त्यामुळे लगेच आवरून आपण लगेच जाऊया, कारण इथून परत 40 किलोमीटर आहे. कारण एवढं काय संध्याकाळचं काय एवढं ट्रॅफिक नसते, त्यामुळे लगेच पण पोचतो आपण. तर भेटू आता घरी. जातो आता वरती. बघा मामा पण आता ओरडणार, कारण आता लय वेळ झाला आहे. आत्ता 7 वाजलेत आणि परत आम्हाला आता परत 9-9:30 वाजता आम्ही बाहेर पडणार आहे जेवून. ते जिम ओळखते का बघा तुम्हाला, कुठे गेली बघा जिम ती. मामानं आणलेली मामासाठी. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. मामानं काय जिम केली नाही, तर फक्त आणून ठेवले. कुठे गेली हे बघा, ते खाली डंबल्स आहेत आणि सगळी ते कपडेच वाट ठेवायचे जिमवर. जरा पण कायच ओळखणं झाले. आता आम्ही खोलणार आहे आणि खोलून फक्त ठेवणार, कारण काहीच जागा नाही. आता एक काढायचं इकडचं ठेवणार आणि हे बघा सगळंच काढायचं आता, कारण आता कलरिंग सुरू करणार आहे ह्या रूमला पण, कारण हे जरा भिंत त्यांनी जरा बाद होत आल्यात.
इथलं आता फायनली क्लीन झाले एवढाच एरिया. आणि आता सगळा इकडं सगळा कचराच झाला. आतलं तिकडचं सगळं इकडं काढून ठेवले. त्या साईडला ही गादी आहे बेडरूममधली, हे सिलेंडर आणि हे इथं हे सगळे जिमचं साहित्य सगळं आता काढून ठेवले. आणि त्या तिकडं सोनं आहे बघा. इकडे बिकडे 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 घरातला फोन आहे, घरातला फोन. तर गाईज तुम्हाला अजून दाखवतो. गाईज आधी कसं होतं आणि आत्ता कसं झाले बघा. आता सगळे फरशीतून बसून त्याच्यावर पोते टाकल्यात. आता परत साहित्य ते आणायचं, परत साहित्य ते आणा आता. आणि इथं जिमचंच आहे हे सगळं. आता साहित्य आत ठेवायचं. आता परत आम्ही आत ठेवतो, तुम्हाला दाखवतो. गाईज हे बघा, मगाशी केवढं साहित्य होतं हे आता कापड लावले प्लॅस्टिकचं. जिमचं साहित्य इथं. आणि पहिला काहीच जागा नव्हतं, आता जरा याला तरी जागा आहे. इथंपर्यंत येऊ शकते मी तिथनं. मगाशी काहीच जागा नव्हती, काय म्हणजे काहीच जागा नव्हती याला. तर बाकीचं साहित्य आता जे लोक आहे ते आता टाका लागल्या बाहेर. तर गाईज तुम्हाला आतलं दाखवतो, आतलं दाखवतो. थांबा आलो गाईज. आता इथं केलाय कलर या रूमला. पर्पल आहे वाटतं, पर्पलच आहे. ह्या रूमला कलर केलाय. आणि ह्या रूमचं दाखवतो, ह्या रूमला पण केलाय कलर. सगळं इथलं देवघर होतं इथे या साईडला, या साईडचं देवघर पण काढले. आणि कबड होतं मागं, ते आता जरा पुढे सरकवले. मागचं तर सगळंच निघले, सगळं बाद झालेलं. तर काय आता आपलं सगळं झाले लावून ते साहित्य ते लावून झाले तिथलं गॅलरीमधलं. तर आता आई आता वाढा लागल्या आम्हाला इथं पण आता नॉनव्हेजच आहे, चिकनच आहे आता इथं. हे बघा, हे काय ते चिकन आहे, हे मटन आहे. हे काळं चिकन आहे काय? आणि हे मटन, आणि भाकरी दिदीला पाठवली. गाईज हे सगळे आता कचरा ते तसंच ठेवलेलं ते टाकायचं आहे. हे पण तसंच आहे, ते बॉक्स तीन सगळं इथंच ठेवलेलं आत गॅलरीत. ते आता काढले. तर आता पण ते उद्या टाकतील. आता ते आता उद्या ते माणसं ते येतील घ्यायला, कचरावाले येतील, ते घेऊन जातील. तर गाईज आता आपण जेवूया, झाला आता वेळ आपल्याला. तर आता आपण जाऊया जेवणानंतर डायरेक्ट बाहेर पडायचं. आपण आता जेवण आता बाहेर पडायचं. तर गाईज आता आपण झालं आमचं जेवण. आता जाऊया आपण घरी. आता झाले चार्जिंग, आता काढतो. चार्जिंग लावलेली गाडी, चार्जिंग फुल झाले. आता वाजला 10:30. अजून वाजायला जायला मला पोचायला आता 1 तास तरी लागेल. आता ट्रॅफिक नसल्यामुळं काय लगेच पोचतो आपण. तर आता बघूया, जाऊया आणि भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यावर. तर काहीच आपण पोचले आत्ता, जस्ट आत्ता पोचले. म्हणजे सोन्याच्या घराची इथं पोचले, माझ्या घराच्या इथं पोचले नाही. आत्ता बरोबर 12 वाजलेत. 11:45 वाजता आम्ही बाहेर पडलेलो. 1-1.25 तास तरी गेला आम्हाला. तर आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या भावाला फॉलो करा आणि सपोर्ट करा. थँक्यू. तर गाईज झोप आल्या आता, तर जाऊन घरी झोपतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.